त्यानंतर आफ्टरनूनचं लंच असणार, त्यामध्ये चिकन करी, मिक्स व्हेज, चपाती, दाल राईस, पापड, पिकल आणि डेझर्टमध्ये आईस्क्रीम असणार. हां, आमचा रूम नंबर आहे 19, बघू शकता. स्टाफमध्ये आले होते. तर मित्रांनो अशाप्रमाणे इथे तिकीट पण काढून मिळते. प्राणी किती घेतले एकाचे? हे सगळे सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे. ह्या साईडला भरपूर लोक आले, तिकडे पण बघू शकता. एकदम शांत आणि मोठा आहे, बघू शकता इकडे. आणि इथे बघू शकता, इथे हे लहान मुलांसाठी वगैरे असतील ना, त्या सगळ्यांनी हाच सजेस्ट केला. खूप सेफ आहे आणि कोणाचं टेन्शन नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही मुंबईच्या जवळच कुठे किंवा मुंबईमध्येच तुम्हाला जर आउटिंगचा प्लॅन करत असाल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मलाड वेस्टला चाललो आहे आणि तिथे एक तुम्ही एक फार्म हाऊस म्हणू शकता किंवा एक रिसॉर्ट म्हणू शकता. तर पूर्णपणे मी डिटेलमध्ये त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता, तिथे किती चार्जेस असतील, तुमचं ट्रॅव्हलिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, रूम कसे आहेत, सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमधून मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो ही शेअर करा व्हिडिओ. तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो मलाड वेस्टला जसं आलात ना तुम्ही, तर मनोरीला जायचं म्हणून विचारा रिक्षावाल्यांना. 150 ते 200 रुपये घेतात. तिथे ना दुसरा पण ऑप्शन आहे, 271 पण बस जाते मित्रांनो. त्या बसने देखील तुम्ही त्या इकडे येऊ शकता, आपल्या मनोरी बीचच्या भारी आपली एक नंबर आहे. रिक्षावाल्यांशी तुम्ही थोडं बार्गेनिंग करा. 150 ते 200 रुपयामध्ये ते तुम्हाला सोडतील. आपण पोहोचलोय आपण जेट्टीमध्ये. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने तुम्ही रिक्षाने तुम्ही डायरेक्ट तिकडून येऊ शकता. इथे जेट्टीला तुम्हाला एक 150 ते 200 रुपयामध्ये रिक्षा सोडेल किंवा तुम्हाला 271 बस देखील येते इकडे येते बघा. ही आहे जेट्टी. तर बघा अशी ती तुम्हाला तिकडे सोडली की जसं हे लोक येतात ना, असं तुम्हाला थोडंसं अंतर चालावं लागेल. असं थोडंसं चालायचं आहे. असं चालून थोडं पुढे गेल्यावरती हे बघा इथे लागलेले आहे. ती पण तुम्हाला दाखवू कशा पद्धतीने आहे आणि मस्त वाटतं. वातावरण तर खूप चांगलं आहे. हळू गोष्टी जसं पुढे पुढे जाईन हे बघा अशी पण लागले इकडे, इथे बघू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता. बाईक असेल तर बाईकनी पण येऊ शकता आणि इकडे तिकडे पेमेंट करायचं समोर. मनोरी कॉलेज मस्त आणि आजूबाजूचं हे मस्त. बघा अशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट पण असते. बऱ्यापैकी जागा असतो. तिकडे डायरेक्टला पुढे बाईक लावायला. बघा इकडे सगळ्या बाईक्स वगैरे आहेत. तिकडे मग बसायला वगैरे इकडे भरपूर जागा आहे. आणि ह्या साईडला बघू शकता असं पण पाणी होतं. अजून चालू नाही आली, चालू आलं तुम्हाला दाखवतो. हां आता चालू झाली. हे बघा पाणी कसं उडायला लागलं इकडे. हां पल्लवी कम्फर्टेबल आहे ना बसायला वगैरे? स्पंदन और गुड बरोबर आहे ना बसायला? लक्षू बरोबर ना? तर मित्रांनो अशाप्रमाणे इथे तिकीट पण काढून मिळते. प्राणी किती घेतले एकाचे? 15 रुपये तिकीट घेतात मित्रांनो याचे. आणि जर अशी मुलं असतील ना तर यांचे 10 रुपये तिकीट घेतात, म्हणजे 8 वर्षाच्या वरती. आणि जर छोटी आणि मोठ्या लोकांचे 15 रुपये तिकीट घेतात. आपल्याला त्या बघा त्या जेट्टीपासून आपल्याला तिकडे पलीकडे सोडणार, तिकडे पुढे ते जसं जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवेन मी. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने सगळ्या बाईक घेऊन चाललेत. बाईक सामान वगैरे घेऊन मस्त उतर. आणि बाईकचे फक्त घेतात 5 रुपये. अशा पद्धतीने ते उतरायला पण मस्त आहे. जास्त एकदम टाईट नाही, ग्रीप वगैरे आहे, प्रॉपर उतरू शकतो लहान मुलांना वगैरे घेऊन. अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. आणि ही आपली बघा मनोरी गौरव म्हणून ही आपली जे बोट होती, या बोटने आपण आलो इकडून अशा पद्धतीने. आता इकडे जाणारे लोक इकडून चालले आहेत तिकडून. मग यायला जायला इथून ही आहे तुम्हाला सर्विस. जसं तुम्ही इथून इथे परत पुन्हा एकदा तिकीट चेक करतात आणि इथून आम्हाला रिक्षा वगैरे आहे. इथून रिक्षा वगैरे पकडून तुम्ही आपल्या तिकडे रिसॉर्टला जाऊ शकता किंवा चालत पण जाऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण रिक्षा आहेत. तुम्हाला इथून जेवढ्या पाहिजे तेवढ्या रिक्षा मिळून जातील. हे बघा आता हे मीटरवरती जात नाही, तुम्हाला जसं त्याच्याशी बोलावं लागेल. किती रुपये घेतात ते पर्टिक्युलर डिपेंड्स अपॉन
ह्याच्यावरती असतं ते डिस्टन्स आणि किती माणसं आहेत त्याच्यावरती. जसं मित्रांनो जेट्टीवरून आलात ना तुम्ही, तर तुम्हाला जेट्टीवरून जर चालत आलात किंवा बाईकने आलात, बाईकने किंवा तुम्ही रिक्षाने आलात, तर तुम्हाला इथं राईट मारायचं आहे. हे बघा आशापुरी इलेक्ट्रिक हार्डवेअर लक्षात ठेवा. इथे ना इथे चिकन शॉप पण आहे, त्याच्या इथून अशा गल्लीतून आपल्याला जायचं आहे राईटने आतमध्ये. हे ते फार्मच्या आजूबाजूचं तुम्हाला दाखवतं आहे, बघू शकता. मस्त आहे, व्ह्यूज वाईज खूप मस्त आहे. आता आतमध्ये गेल्यावरती आपल्याला कळेल. हे बघा अशा पद्धतीनं आहे. जस्ट तुम्हाला मगाशी सांगितलं तिथून राईट मारून पुन्हा एकदा राईट मारायचं आहे आणि अशा पद्धतीने आहे. मस्त आहे बघा. आजूबाजूला नारळाची झाडं वगैरे पण आहेत, त्या साईडला बघू शकता. अशा पद्धतीने चालायला अशा पद्धतीने रस्ता बिस्ता पण आहे. तर मित्रांनो हा आहे पूर्ण एंट्री गेट आहे बघा. ह्या साईडला बघू शकता. आता आम्ही जस्ट एंटर केलं आहे. आता हे पूर्ण सगळे रिसेप्शन एरिया आहे. इकडे बघू शकता. आपण थोडी इन्फॉर्मेशन पण कलेक्ट करूया इथे. तर ताई, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. ताई मला सारा सांगू शकता काय की इथे म्हणजे काय काय फॅसिलिटीज मिळू शकतात आपल्याला इथे? म्हणजे तुम्हाला कसं पॅकेजमध्ये पाहिजे असणार की कसं पाहिजे असणार, आला कार्ट टाईप? म्हणजे इथे आतमध्ये म्हणजे जर तुमचे असे 20 ते 30 माणसं असतील ना, तर पॅकेजमध्ये तुम्हाला मिळणार. जर 24 तासाचे पाहिजे असणार तर 1800 रुपये पर पर्सन असणार. त्याच्यात तुमचं फूड, स्विमिंग रूम इन्क्लुडिंग असेल. पर पर्सन 1800 रुपये. 1800 रुपये. त्याच्यात जर तुम्ही इव्हनिंग टू इव्हनिंग आले तर नाईट डिनर असणार. ते तुमच्या रूममध्ये येणार डायरेक्टली. ते बुफे सिस्टम नसणार. त्यामध्ये तुम्हाला चिकन बिर्याणी आणि चायनीज हे ऑप्शन असणार. त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रोव्हाइड केले जाणार. नेक्स्ट डे मॉर्निंगला तुमचं ब्रेकफास्ट असणार. त्यामध्ये भुर्जी पाव, मिसळ पाव, पोहा आणि चहा असणार. त्यानंतर आफ्टरनूनचं लंच असणार. त्यामध्ये चिकन करी, मिक्स व्हेज, चपाती, दाल राईस, पापड, पिकल आणि डेझर्टमध्ये आईस्क्रीम असणार. आणि इव्हनिंगला टी बिस्किट. दॅट्स इट. आणि रूम कशा असणार म्हणजे फॅमिलीसाठी वगैरे किती लोकांची कॅपॅसिटी वगैरे असते असं काय? असं रूमची कॅपॅसिटी आमच्याकडे 10ची आहे. म्हणजे तसं जर तुमची फॅमिली मेंबर जास्त असणार तर आमच्याकडे डॉमेट्री आहे. त्याच्यात 15 ते 20 जण असं राहू शकतात. पण त्यामध्ये डॉमेट्रीमध्ये एकही बेड नाही. टोटली मॅट्रेस प्रोव्हाइड केले जातात. ओके. आणि कपल बरोबर समजा लहान मुलं वगैरे असतील तर? कपल सोबत जर लहान मुलं असणार ना, म्हणजे 5 वर्षापर्यंत, तर त्यांचे चार्जेस कपल सोबतच इन्क्लुडिंग असतात. त्यांचे काही वेगळे चार्जेस लागत नाही. पण 5 पेक्षा वरती जास्त असणार तर त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. म्हणजे फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होतात. आता हे तुम्ही सांगितलं हे डिपेंड्स आपण सीझननुसार मागे पुढे होतात की कसं काय होतं? ऍक्च्युली ते ना सॅटर्डे संडेला रेट चेंज होत असतो कपलचा. वीकडेजला पण इव्हनिंग 1300 आहे. आणि बाकी दिवस असं म्हणजे वीकेंडला तुम्हाला मॉर्निंग ट्रेन 1500 रुपये चार्जेस आहे. 1500 रुपये. आता ह्या दिलेल्या नंबरवरती तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊ शकता ना? आणि रूम असणार ते AC मध्ये असणार. AC तुम्ही जे बोलत AC मध्ये. आणि आपलं स्विमिंग पूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो, रूम पण बघून घेतो. ताई मला आता विचारायचं, जेट्टीपासून जर समजा चालत आलं तर किती मिनिटं लागतील? जेट्टी पासून तुम्हाला 20 मिनिटं तरी लागतील इथे चालत यायला. आणि जर तुम्ही रिक्षा या फिर बाईकने असं आलात ना तर तुम्हाला 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. 5 मिनिटं. आणि रिक्षावाले हार्डली ॲक्च्युअली रिक्षा मी दाखवलं, स्टँडवर दाखवलं आहे ऑलरेडी. पण मी ॲक्च्युली रिक्षा नाही आल्यामुळे मला माझे चार्जेस माहीत नाहीत. तरी किती? रिक्षाने आले तर जर 3 माणसं असतील ना तर ते लोक काहीतरी 70 रुपीज घेतात. आणि 3 पेक्षा जास्त असणार 100 रुपये किंवा 120 रुपयाचे चार्जेस घेतात. बरं. तर मित्रांनो ॲक्च्युली ही व्हिडिओ मी ऑगस्ट 2025 शूट केले. कदाचित हे लेट व्हिडिओ आले तर कदाचित त्याचे चार्जेस मागे पुढे पण होऊ शकतात. बरोबर की नाही? ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिल्याबद्दल. थँक्यू. या साईडला मस्त मी फुलदाणी वगैरे लावलेत. आणि मस्त मला जास्त करून काय आवडलं माहिती आहे का, हे बघा नारळाची झाडं वगैरे हे फुल कलरफुल वाटतात. एकदम पॉझिटिव्ह व्यवस्थित येऊन टाकतात. आणि एकदम बघू शकता एकदम साफसुथरं आहे. हे बघा ग्रास वगैरे किती मस्तपैकी आहे, छान आहे. हा पूर्ण फार्म हाऊस आहे, बघू शकता. सुंदर आहे, एक नंबर आहे. पूर्ण तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस. नंतर तुम्हाला रूम देखील दाखवतो. रूमचे रेट तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले मित्रांनो. या साईडला बघा इथे त्यांनी काय काय आणखी इन्फॉर्मेशन दिलेत तो तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे जेणेकरून हे बघा हे तुम्ही रीड करू शकता मित्रांनो. हे सगळे सेटिंग अरेंजमेंट वगैरे आहे. या साईडला भरपूर लोक आले, इकडे पण बघू शकता. या साईडला पण खूप लोक आले, खूप आहे. मस्त मोठा एरिया आहे. तुम्हाला काही रूम दाखवतो, जे आम्ही बुक केले ते रूम तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या साईडला पण असे सेटिंग अरेंजमेंट आहे इकडे. आणि इकडे आपला आहे हा सगळा स्विमिंग पूल बघू शकता. त्या साईडला इकडे रेन डान्स पण आहे. इथे लहान मुलं असतील ना एकदम शांत आणि मोठं आहे, बघू शकता इकडे. आणि इथे बघू शकता इथे
हे लहान मुलांसाठी वगैरे असेल ना त्या करता आहे. हा बघा हा साईडला आहे, त्या साईडला रेन डान्स आहे. जेव्हा चालू होईल ते पण तेव्हा पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मस्त आहे प्रॉपर्टी, लाईटिंग वगैरे पण छान आहे. ॲम्बियन्स तर खूप चांगलं वाटतं मला. हे बघा अशा पद्धतीनं आहे, पूर्ण व्यवस्थित दाखवतो मला. हे बघा अशा पद्धतीनं आहे. मस्त आहे. बरेच लोक आले तिथे, बघू शकता किती मस्त आहे. हे किचन एरिया आहे इकडे, तिकडे नो एंट्री लिहिले बघा. त्यानंतर ह्या साईडला पण आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा एरिया आहे. इकडे पण बघू शकता, इकडे पण बघू शकता. बसायला वगैरे सिटिंग अरेंजमेंट करायला पण खूप चांगलं आहे ह्या साईडला. हे बघा इकडे मित्रांनो आम्ही जे बुक केले बघा अशा पद्धतीने रूम आहेत. इकडे बघू शकता ह्या साईडला वगैरे सिटिंग अरेंजमेंट पण आहे बाहेर. असे सिमिलर रूम आहेत, मी तेच तुम्हाला दाखवतो. बाकी ज्यांचे पण वेगवेगळे रूम आहेत पण ऑलरेडी तिथे ऑक्युपाईड आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही. तुम्हाला एक रूम दाखवतो, मग तुम्हाला आयडिया येईल. हे बघा अशा पद्धतीनं आहे. हां बघा आमचा रूम नंबर आहे 19, बघू शकता. जर स्टाफमध्ये आले होते मस्त. समोरच आपलं हे टॉयलेट आणि आहे, इंग्लिश पद्धतीचं आहे ते बघू शकता. तो मस्त आहे, इकडे बघू शकता अशा पद्धतीनं आहे ते. इथे सगळं मस्त नीट अँड क्लीन वाटतं. वॉश बेसिन पण आहे ते. ह्या साईडला असा एक मास्टर बेड आहे, मला दाखवतो व्यवस्थित. बघा हे बघा अशा पद्धतीने मोठ्या आहे, आरामात 2-3 आरामात झोपू शकतात एवढं आहे. हे बघा किती मस्त आहे, कलर पण चांगला वाटतो. इथे आणखी चेअर्स पण आहेत, इकडे पण टेबल ठेवला आहे. ह्या साईडला तुम्हाला जर काय तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं त्या करताय सगळं आहे. फोन वगैरे नंबर सगळं दिलेला आहे. AC आहे, वरती TV आहे, मिरर आहे, इकडे कपडे अडकवायला पण आहे. तर मित्रांनो ॲक्च्युली हा रूमच्या बरोबर समोर बघू शकता असा व्ह्यू येतो. खूप मस्त वाटतं. स्विमिंग पूलच्या एकदम बाजूलाच आहे, खूप भारी वाटतं. आणि मला हे कट्टे खूप आवडले, ह्याच्यावरती बसून पण मस्त वाटतं बघा, एकदम छान वाटतं, खूप भारी वाटतं. आणि कलर काम एवढं चांगलं केलं ना. हे बघा फॅन वगैरे आहेत. तर मित्रांनो हे ना त्यांचं हे सगळं मेन्यू कार्ड आहे, ह्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. हे बघू शकता तुम्ही. असं जर तुम्हाला त्या पॅकेजमध्ये नसेल यायचं तर तुम्ही स्वतः पण असं जर ऑर्डर करायची असेल तर करू शकता. हे दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडून. बस एवढंच. आता मित्रांनो या स्विमिंग पूलची हाईट पण बघू शकता. हा बघा ही लहान आहे, ती किती वर्षाची आहे? ते 4 वर्षाची आहे ती बघा. ती पण आरामात पोहू शकते. इकडे पण मस्तपैकी एन्जॉय करत मुलं. ह्या साईडला पण बघू शकता. आणि वरून हे पाणी पडतं ना ते चांगलं होतं. आता इथे 7 वाजता मित्रांनो हे चालू होईल, आपला रेंडा चालू होईल ना, है ना रे? 7 वाजता चालू होईल ना. आणि ह्या साईडला हे पूर्ण हा डीजेचं सेट आहे. ते जेव्हा होईल तर तेव्हा लाईट नसणार मित्रांनो. मी पण नाचत दिसत असेल पण मस्त आहे बघा, मुलं तर मस्त एन्जॉय करतात. आणि पाणी कसं आहे, असं थंड आहे का नॉर्मल आहे ना? तर मित्रांनो आपण ह्या ग्रुपची बोलूया. दादा तुम्ही कुठे आलात? आम्ही गाव आमचं आलवडी हां आणि तालुका आणि जिल्हा आमचा सातारा. आणि माझी टीम आहे शिवशक्ती क्रिकेट संघ आलवडी. आम्ही वर्षातून एकदा येतो हां आणि खूप एन्जॉय करतो. गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो. हां मुलांना इतका एन्जॉय करायला मिळाला. इथे झालात? हो इथेच आलो होतो. आणि ह्या वर्षी सगळ्यांनी हाच सजेस्ट केला. खूप सेफ आहे आणि कोणाचं टेन्शन नाही आहे. कोणी इथे जास्त म्हणजे मॅटर वगैरे काही होत नाहीत आणि प्रत्येकजण आपापला एन्जॉय करतो. आम्ही काल रात्रीपासून आलो आहे आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार. पण इतकं छान आहे हे, त्यामुळे खूप जास्त एन्जॉय करतो. म्हणजे तुला नक्की काय आवडलं इकडचं? म्हणजे पूर्ण वाईफ्स आवडल्या की कसं, म्हणजे रूम आवडले की काय? इथे सगळ्यात मेन म्हणजे खूप शांतता आहे. हां एवढे पण ग्रुप येतात ते आपापसातच एन्जॉय करतात. अच्छा. आणि इथे रूम खूप छान आहे. रिसॉर्ट इतका छान आहे की सगळ्यांपेक्षा दूर आहे आणि हिरवळ आहे, पाऊस आहे चालू, त्यात ट्रेंडांच आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात. ओके, थँक्यू सो मच दादा, व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला
पूर्णपणे फार्म हाऊसची माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धती तुम्ही तिथे जाऊ शकता, रूम कशा आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तुर्तास मित्रांनो मी इथे थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.